चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृतचा 11वा अध्याय, या 11व्या अध्यायाचा सार बघणार आहोत. हा अध्याय सार रूपानं, अर्थ रूपानं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शिवलीला अमृतचा 11वा अध्याय आहे. ह्याच्यामध्ये रुद्राक्षाचं महत्त्व, रुद्र महिमा सांगितला. रुद्राक्षाचं महत्त्व एवढं सांगितलेलं आहे. जर रुद्राक्ष कुठं, कोणत्या ठिकाणी, किती रुद्राक्ष धारण करावे आणि त्याचं पुण्य काय, तर रुद्राक्ष सांगितले. दंडामध्ये 16 रुद्राक्ष धारण करावे, मनगटामध्ये 12 रुद्राक्ष धारण करावे, शिखेमध्ये 1 रुद्राक्ष धारण करावा, गळ्यामध्ये 32 रुद्राक्षाची माळ असावी, मस्तकाभोवती 24 रुद्राक्ष धारण करावे, कानामध्ये 6 रुद्राक्ष धारण करावे. अशा प्रकारे गळ्यामध्ये 108 रुद्राक्षाची माळ असावी. असे रुद्राक्ष धारण करून जो स्नान करतो त्याला त्रिवेणी स्नानाचं पुण्य लाभतं. जे त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानंतर ज्या पुण्याची प्राप्ती होते, त्या पुण्याची प्राप्ती रुद्राक्ष धारण करून स्नान केल्यावर होते. सहस्त्र रुद्राक्ष धारण करावं असा सुद्धा विधी सांगितलेला आहे. असाच रुद्राक्षाचा महिमा सूतजी शौनकादिक मुनींना सांगत आहेत. काश्मीर देशामध्ये एक भद्रसेन नावाचा राजा राहत होता. सूत सांगू लागलेले आहेत. आणि हा राजा विवेक संपन्न होता, अविवेकी नव्हता. विवेक संपन्न, धार्मिक होता, नीती धर्मानं राज्य करायचा आणि प्रधान सुद्धा तसाच होता. दोघंही सद्भक्त होते, धर्मप्रेमी होते आणि विवेकी होते. असा राजा आणि प्रधान दोघंही विधिवत राज्य करीत असताना, मुलासारखं राज्याचं पालन राज्यातल्या लोकांचं पालन करीत असताना ह्यांना मुलं नव्हते, बाळ नव्हतं. दोघांनाही संतान नाही. म्हणून त्यांनी अनेक अनुष्ठानं केले, अनेक पूजा केल्या, अभिषेक केले. तेव्हा अनेक अनुष्ठानाच्या नंतर राजाला एक मुलगा झाला आणि प्रधानालाही एक मुलगा झाला. दोघंही बरोबर होते. राजाच्या मुलाचं नाव सुधर्म ठेवलं, प्रधानाच्या मुलाचं नाव तारक असं ठेवलं. दोघंही बरोबरीचेच 5 वर्षाचे झाले. 5 वर्ष झाल्यानंतर खेळायचे. खेळत असताना त्यांचा खेळ सुद्धा शिव मंदिर तयार करायचं, महादेवाची पिंड तयार करायची, असेच खेळायचे. ती दुसरा खेळ नव्हता. 5 वर्षाच्या वय पुढे गेल्यानंतर राजानं आपल्या मुलाला, प्रधानानं स्वतःच्या मुलाला वस्त्र अलंकार घालावे, राजा अलंकार घालावे आणि बाहेर पाठवावं. आणि बाहेर गेलं की ते देऊन टाकावे, दान करून टाकावे, रुद्राक्ष धारण करावे, भस्म कंपाळाला लावावं. अशा प्रकारे यांना हे अलंकार, रुद्राक्ष अलंकार आवडत नव्हते. रुद्राक्षच धारण करायचे. राजाला आणि प्रधानाला काळजी वाटू लागली. मंदिरामध्ये जायचे. तिथं शिवलीला अमृत ग्रंथ सुरू असला तर ते ग्रंथ संपेपर्यंत ते तिथंच बसायचे. शिवलीला अमृत ग्रंथ ऐकायचे, रुद्राक्ष धारण करायचं, भस्म लावायचं. ह्याने तांडण पण केली. रुद्राक्ष काढून टाकले, भस्म धुवून टाकलं, वस्त्र अलंकार घातले. हत्तीवरून फिरणं त्यांना आवडत नव्हतं, तर त्यांना रुद्राक्ष धारण करून, भस्म धारण करून एकांतात बसणं आवडत होतं. लोकांतात नको. असे वाढू कलेनं हे कुमार वाढू लागले.
राजाला आणि प्रधानाला काळजी वाटू लागली. त्यांना चिंता वाटू लागली. राजाचे वारस आहे हा राजाचा, आणि हा जर असा रुद्राक्ष भस्म धारण एक करून एकांतात जाऊन बसू लागला तर राज्याचं कसं होणार, हा राज्य कसं करेल, अशी काळजी वाटू लागली. आणि काही पूर्व पुण्याईनं पूर्व सुकृतानं त्यांच्या घरी त्या राजाच्या राजवाड्यामध्ये पराशर ऋषी आले. ऋषी आल्यानंतर राजाला अत्यंत आनंद झाला. ज्यांनी राक्षस सत्र केलं ते पराशर ऋषी, पुण्य पावन समर्थशाली असे पराशर ऋषी आले. आदर सत्कार केला, पूजन केलं, प्रसाद केला. आणि ह्या पराशर ऋषीचे जिन्ना तो शुक योगींद्र हेही तिथं आले. शुक योगींद्र जे होते ते भद्रसेन राजाचे कुळगुरू होते आणि पराशर ऋषीचे नातू होते. कुळगुरू घरी आल्यानंतर राजाला आणि प्रधानाला अत्यंत आनंद झाला. वाजवीत गाजवीत मिरवत कळसं घेऊन राजानं आपल्या गुरुला घरी आणलं. साष्टांग लोटांगण घातलं गुरुसमोर, गुरुचं पूजन केलं आणि विचारलेलं आहे, गुरुदेव, माझा जो मुलगा आहे त्याची काळजी मला वाटत आहे. गुरुला सांगितलं, प्रधान आणि राजा दोघांनीही सांगितलं, आमच्या दोघांचे 2 मुलं आहेत आणि हे मुलं रुद्राक्ष धारण करतात, भस्म धारण करतात, अलंकार आवडत नाहीत, राजवस्त्र घालत नाहीत. राजवस्त्र घातले तरी ते बाहेर गेले की काढून दान करून टाकतात, पुन्हा रुद्राक्ष धारण करतात. एकांतात मंदिरात जाऊन बसतात. त्यांना लिहिता वाचता येऊ लागलं की ते दुसरं काही बोलतच नव्हते, शिवनामावळी म्हणायचे. शिवलीला अमृत ग्रंथ वाचायचा, मंदिरात जाऊन ग्रंथ ऐकायचा, शिवपूजन करायचं. अशा प्रकारे हे मुलं करतात. त्यावेळेस सद्गुरू बसलेले आहेत शुक योगेंद्र आणि राजानं आणि प्रधानानं ते 2 मुलं जे होते त्यांना घेऊन आले आणि ऋषीच्या समोर बसविलेलं आहे. हे मुलं बघा म्हणून ह्यांचं पुढे कसं होणार. तेव्हा शुक योगेंद्र म्हणू लागले, राजा, ह्यांचा पूर्व वृत्तांत पूर्व पुण्याई असल्या कारणानं हे रुद्राक्ष आणि भस्म धारण करतात. पूर्वीच्या जन्मीही आणि रुद्राक्ष भस्म धारण केलेले आहे, त्याच्यामुळं त्यांना ह्या जन्मी सुद्धा तेच करण्याची आवड आहे, उपजताच त्यांना त्याची आवड आहे. तर राजा ही पूर्वी कोण होते ह्याचा वृत्तांत मी सांगतो, लक्ष देऊन ऐक. अशा प्रकारे शुक योगेंद्र भद्रसेन राजाला त्या राजकुमाराचा आणि प्रधानाच्या कुमाराचा वृत्तांत सांगू लागले. राजा, हे जे 2 मुलं आहेत ना, तुमच्या दोघांचे 2 मुलं, हे 2 मुलं सुधर्मा आणि तारक हे पूर्वजन्मी महानंदा नावाची एक वैश्या होती, वारांगणा होती आणि तिच्याकडं तिनं कोंबडा आणि माकड पाळलेलं होतं. आणि ते कोंबडा आणि माकड पाळून त्यांना ती भस्म लावायची, रुद्राक्ष घालायची आणि त्यांना घेऊन नृत्य करायची. ही जी महानंदा वारांगणा होती, नंदीग्राम नावाचं क्षेत्र आहे काश्मीर देशामध्ये. नंदीग्राम नावाच्या गावामध्ये महानंदा नावाची वैश्या राहत होती. अतिशय सुंदर होती. तिची आई सुद्धा तिथंच राहत होती आणि तिच्या आईचा कंठ कोकिळेसारखा अतिशय सुंदर होता. कोकिळा सुद्धा थांबेल हिच्या गायनाला ऐकून असा तिचा कंठ होता. आई गायन करायची, मुलगी नृत्य करायची, असं महानंदेचा क्रम होता. आणि महानंदेने ही कोंबडा आणि माकड जे पाळलेले होते त्यांनाही महानंदेनं त्यांच्याही गळ्यामध्ये रुद्राक्ष घालावे, कंपाळाला भस्म लावावं आणि त्यांनाही नृत्य शिकवावं.
असं महानंदा एक वैश्या होती. एके दिवशी या महानंदेच्या तिचा एक नियम होता. ती वैश्या जरी असली तरी ज्या पुरुषाबरोबर तिनं जेवढे दिवस ठरवले तेवढे दिवस झाल्याशिवाय इंद्र जरी आला तरी त्याला सुद्धा ती वश होत नव्हती. तिचं सत्व बघण्यासाठी महादेवाला यावं लागलं. ही वैश्या होती तरी सुद्धा शिवरात्री, प्रदोष, सोमवार व्रत करायची, शिवलीला अमृतचे पारायण करायची, अभिषेक करायचे, शिवभक्ती करायची, शिवाच पुढे पिंडी पुढे नृत्य गायन करायची. आणि हिचं सत्व बघण्यासाठी प्रत्यक्ष महादेव एके दिवशी व्यापाऱ्याचा वेश घेऊन आले. व्यापाऱ्याचा वेश घेऊन येऊन महानंदेच्या सदनात बसले. तेव्हा महानंदेनं या व्यापाऱ्याच्या हातामध्ये अतिशय सुंदर असं एक कंकण बघितलं. ते एवढं सुंदर होतं कंकण, ती महानंदेला खूप आवडलं. ती महानंदा म्हणू लागली, हे कंकण विश्वकर्म्यानं निर्मिलेलं असावं. इथं तर निर्माण असं कोणी करणारा कारागीर नसेल, एवढं सुंदर कंकण आहे. तसं म्हणल्याबरोबर त्या व्यापाऱ्यानं तिला ते कंकण दिलं आणि पुन्हा स्वतः पुसलं एक शिवलिंग काढलं. महानंदा भरून गेली. अतिशय सुंदर असं शिवलिंग होतं. महानंदा म्हणू लागली, ह्याच्यावरून ओवाळून हे देह ओवाळून टाकावा, एवढं अतिशय सुंदर असं शिवलिंग आहे, ह्याची मला पूजन करायचं आहे. तेव्हा तो व्यापारी म्हणू लागला, शिव, तो व्यापाऱ्याच्या वेशातला शिव परमात्मा महानंदेला म्हणाला, लिंग ठेव हे 3 दिवस तुला पूजनासाठी, परंतु जतन करून ठेव. ह्या लिंगामध्ये माझा प्राण आहे. हे लिंग जर हरवलं किंवा ह्या लिंगाचं कुणी चोरी केली किंवा जळालं, कोणत्याही कारणानं जर लिंग ही माझ्यापासून दूर गेलं तर मात्र मी आत्महत्या करेल, मी जीव ठेवणार नाही. कारण ह्या लिंगामध्ये माझा प्राण आहे. मी प्राणा एवढं ह्या लिंगाला जपतो. 3 दिवस मी तुला देतो पूजन करण्यासाठी म्हणून. महानंदाने ते सुंदर असं पवित्र असं तेजस्वी ज्योतिर्मय असं जे शिवलिंग होतं, ते शिवलिंग सामान्य नव्हतं. भगवान शिवच ते व्यापारी होते. ते शिवलिंग घेतलं आणि नृत्य शाळेमध्ये नेऊन ठेवलं, पूजन केलं आणि ती 3 दिवस त्या व्यापाऱ्याची दासी झाली. 3 दिवस रत्न खचिताच्या पलंगावर पोहोडलेले आहेत. ही जी महानंदा होती तिच्या मस्तकावर रत्नाचं छत्र होतं. इतकी वैभवशाली होती ती. तिच्या पायामध्ये रत्नाच्या पादुका होत्या, सुवर्णाचा पलंग होता. अशी ही महानंदा सुवर्णाच्या पलंगावर व्यापारी होता, त्या व्यापाऱ्यासोबत पोहोडली आणि मध्यरात्र झाली. आणि मध्यरात्रीच्या वेळीच शिवाच्या करणी केली शिवानी सत्व बघण्यासाठी म्हणून. आणि जिथं ते शिवलिंग ठेवलेलं होतं त्या नृत्यशाळेला आग लागली. भाड 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 आग लागली. सगळे लोक जागे झाले, सगळी नगरी जागी झाली, सगळीकडे हाहाकार झाला. विझवण्यासाठी सगळे पळू लागले. महानंदाही जागी झाली. ने तिनंही त्या नृत्यशाळेला आग लागलेली बघितली. ती त्या आगीमध्ये पळत गेली. कोंबडा आणि माकड तिथंच बांधलेले होते, तिनं ते सोडून दिले, ते वनात पळून गेले. आणि ही लिंग जळालं म्हणून तो जो व्यापारी होता तो म्हणू लागला, तुला कितीदा सांगितलं होतं माझं लिंग जतन करून ठेव म्हणून. आता तुझ्यावर मी आत्महत्या करतो. माझा प्राण होता हे लिंग. म्हणून त्या व्यापाऱ्यानं चारी बाजूनी अग्नी पेटवला आणि अग्नीमध्ये प्रवेश केला. महानंदा सुद्धा 3 दिवस त्या व्यापाऱ्याची दासी होती. ती म्हणू लागली, 3 दिवस मी ह्यांची पत्नी आहे, मी पतिव्रता आहे. म्हणून तिनंही
सगळं जेवढं धन होतं तेवढं दान धर्म करून टाकलं. आणि तिनंही अग्नी पेटून अग्नीमध्ये प्रवेश केला. अग्नीमध्ये प्रवेश केल्याबरोबर शिव प्रगट झाले आणि तिला वरच्या वर झेललं. अग्नीचा स्पर्श सुद्धा जाळाचा तिला झालेला नाही. शिव परमात्मा प्रगट झाले, वरच्या वरी झेललं, हृदयाशी धरलं. आणि अशी ही महानंदा हिनं जी कोंबडा आणि माकड पाळलेले होते, तेच कोंबडा आणि माकड प्रधान पुत्र आणि राजपुत्र म्हणून तुमच्या पोटी आलेले आहेत पूर्व पुण्याईनं. त्यांना शिवभक्तीची आवड आहे, रुद्राक्षाची आवड आहे, भस्मसुद्धा धारण करण्याची त्यांना आवड आहे. असा ह्या 2 कुमारांचा वृत्तांत आहे असं सांगितलं. आणि पुन्हा राजाने विचारलेलं आहे गुरुदेवाला, गुरुदेव, ही एकुलता एक मुलगा आहे मला, म्हणजे माझ्या प्राणाहून सुद्धा मला हा मुलगा आवडतो, ह्याचं भविष्य सांगा. हा राज्य कसा करील, ह्याचं भविष्य काय, ह्याचं आयुष्य किती, हे मला सांगा. तेव्हा शुक योगींद्राने सांगितलेलं आहे. शुक योगींद्र म्हणू लागले, राजा, हा राज्य खूप चांगलं करेल, 1000 वर्ष राज्य करेल, परंतु मी जर ह्याचं खरं भविष्य तुला सांगितलं तर तुला ह्या सभेमध्ये सगळ्यांना दुःख होईल, दुःखाच्या प्रवाहात सगळे पडाल. म्हणून खरं आणि खोटं सांगावं तर लबाड सांगू नये, जीभ दग्ध होते लबाड बोलण्यानं. म्हणून सत्य बोलावं. सत्य हेच शिवाचं स्वरूप आहे. शिवाचं एक नाव आहे, सत्यम शिवम सुंदरम. म्हणून लबाड बोलू, खोटं बोलू तर दोष लागल, आणि खरं बोलू तर तू दुःखामध्ये पळून जाशील. आताचा तुझा जी आनंद आहे ती पूर्ण आनंदावर पाणी पडेल. त्यावेळेस राजानं पाय धरले आणि सांगितलं, गुरुदेव, काय खरं आहे ते सांगा, मी कान घट्ट करून ते ऐकायला तयार आहे. ह्या बाळाचं माझ्या भविष्य तुम्ही सांगा. तेव्हा गुरुनी सांगितलं, राजा, तुझा हा मुलगा आहे, आता 12 7 दिवसानं 12 वर्ष पूर्ण होत आहेत. 12 वर्षाला ह्याला मृत्यू गंडांतर आहे. आजपासून 7व्या दिवशी तुझ्या मुलाचा मृत्यू आहे. असं सांगितल्याबरोबर राजाच्या काळजात सुरी घातल्यासारखं झालं. डोक्यावर जसा डोंगर कोसळला असं राजाला दुःख झालं. आणि राजा म्हणू लागला, रडू लागला, गडबडा लोळू लागला. सगळीकडं दुःखाचं सावट पसरलं. तेव्हा गुरुदेवांनी सांगितलं, थांब राजा, एवढा खचून जाऊ नकोस. अरे, ही रुद्राक्षाचं इतकं महत्त्व आहे, रुद्राक्षाचं आणि रुद्र अध्यायाचं, रुद्र पठणाचं. त्यानं गंडांतर सुद्धा टळू शकतं. ह्यावर तुला मी एक उपाय सांगतो, ते कर. तेव्हा राजा सावध झाला. हे राजाने विचारलं, काय करावं उपाय म्हणून. तेव्हा सद्गुरू सांगू लागले, अरे काहीच नव्हतं. तेव्हा ही रुद्राक्षाची महती तेव्हापासूनची आहे. रुद्र अध्याय जो आहे तो 4 वेदाचं सार आहे. काहीच नव्हतं, माया सुद्धा नव्हती. ईश्वराला कर्मेना म्हणून माया उत्पन्न केली आणि मायेपासून पंचमहाभूताची उत्पत्ती केली. मायापासून आकाशाची उत्पत्ती केली, आकाशापासून वायूची उत्पत्ती झाली, वायूपासून अग्नीची, आणि अग्नीपासून जलाची, जलापासून पृथ्वीची. ही पंचमहाभूते उत्पन्न केले आणि ब्रह्म विष्णू उत्पन्न केले त्या ब्रह्मानं, त्या शिवानं. आणि विधात्याला सांगितलं, सृष्टीची उत्पत्ती कर. तेव्हा विधात्यानं उत्पत्ती मला करणं कसं करू, त्याचं मला ज्ञान द्या असं म्हटल्यानंतर जेव्हा शिवानं जे ज्ञान दिलं, 4 वेदाचं ज्ञान ब्रह्मदेवाला, सृष्टीकर्त्या त्या विधात्याला महादेवानं दिलं. त्या 4 वेदाचं सार हा रुद्र अध्याय आहे.
म्हणून ह्या रुद्र अध्यायाचं तू अनुष्ठान कर आणि ह्याच्यानं तुझ्या मुलाचं हे गंडांतर दूर होईल. तेव्हा त्या भद्रसेन राजानं गुरुच्या आज्ञेनं गुरु जसं म्हणतील तसं 100 कलश भरले, अतिशय सुंदर अशी सजावट केली. आंब्याचे पानं आणले, कदळीचे पानं आणले, 100 कलश मांडले आणि महादेवावर रुद्राभिषेकाची धार धरली. 7 दिवस अखंड रुद्राभिषेक केला. हजारो ब्राह्मण बोलावले आणि ते घट भरून ठेवून कलश मांडून रुद्राध्यायाचं पठण सुरू केलं. रोज 1000 पठण व्हायचं रुद्राध्यायाचं. 7 दिवस पूर्ण झाले आणि मध्यरात्रीच्या वेळी गंडांतराचा वेळ काळानं झडप घातली. बाळ बेशुद्ध झाला. राजाचा मुलगा बेशुद्ध झाला. राजा खडबडून घाबरून गेला राजा. पण सद्गुरू तिथंच राहिलेले होते 7 दिवस. शुकयोगींद्रांनी बरं कळसातलं पाणी आण म्हणले. कळसातलं पाणी आणलं आणि त्याच्यावर शिपडलं. त्याबरोबर खडबडून झोपीतलं जाग झाल्यासारखा तो बाळ उठून बसला, सावध झाला. तेव्हा गुरुदेवाने त्याला विचारलं, अरे सावध झाल्यानंतर काय घडलं, झोपी गेला होतास का म्हणून. तेव्हा तो बाळ सांगू लागला, सुधर्म जो होता तो सांगू लागला, गुरुदेव मला धरून एक काळ पुरुष घेऊन जाऊ लागलेला होता. एक काळ पुरुष आला आणि त्याने मला बांधलं आणि तो बांधून घेऊन जाऊ लागला. विक्राळ अशा दाढा होत्या, मोठमोठे नेत्र होते, दिसायला भयानक होता आणि काळ्या काळ्या रंगाचा असा पुरुष रेड्यावर बसून आला आणि मला घेऊन जाऊ लागला. तेव्हा 4 दिव्य असे पुरुष आले आणि त्यांनी त्या दिव्य पुरुषांनी त्या काळ पुरुषाला थांबवलं. कुणाला घेऊन जातोस, तुला रुद्र अध्यायाचं महत्त्व माहीत नाही का, सोड म्हणून त्याच्या हातातून सोडून घेऊन मला सोडून दिलं आणि त्याला ताडण करू लागले. त्यांना जा तुम्ही तुमच्या मार्गानं असं म्हणून त्यांना पाठवून दिलं आणि मी परत आलो. असं त्या बाळाचं बोलणं ऐकल्याबरोबर राजाला अतिशय आनंद झाला. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या, आनंद अश्रू वाहू लागले. सद्गुरूच्या पायावर लोटांगण घातलं राजानं आणि तितक्यामध्येच तिथं नारद मुनीचं आगमन झालं. नारद मुनी आल्यावरही राजानं आदर सत्कार केला, स्वागत केलं आणि नारद मुनी बसले. तेव्हा योगींद्रांनी शुक योगींद्र यांनी विचारलेल्या नारद मुनीला, मुनिराज तुम्ही येताना काही 3 लोकाचं ब्राह्मण आहे तुमचं, 3 लोकांमध्ये तुम्ही फिरता, येताना कुठं काही अगठीत बघितलं का. तेव्हा नारद मुनी म्हणू लागले, अगठीत बघितलं म्हणूनच मी तुझ्याकडे इथं आलेलो आहे राजा. अरे तुझ्या मुलाला घेऊन यमदूत घेऊन जात होते, तिथं 4 शिवदूत आले आणि त्याने तुझ्या मुलाला सोडवलं. ही मी अघटित बघितलेलं आहे. मृत्यू गंडांतर चुकलं तुझ्या मुलाचं आणि तुझ्या मुलाला 1000 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालेलं आहे. असं नारद मुनींनी सांगितलं. सगळीकडं आनंदी आनंद झाला आणि रुद्र अध्यायाचं महत्त्व सांगितलं. रुद्र अध्याय एवढा परम पावन आहे. ह्या अध्यायाच्या श्रवणानं किंवा पठनानं गंडांतरे दूर होतात, अपमृत्यू टळतो, आयुष्याची वाढ होते, जे कल्पिलं ते प्राप्त होतं. असा हा 11वा अध्याय आहे. हा रुद्र अध्याय. रुद्र म्हणजे महादेव, अक्ष म्हणजे डोळा. रुद्राच्या डोळ्यापासून उत्पन्न झालेले हे रुद्राक्ष, ह्या धारणाचा विधी महत्त्व ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि रुद्राभिषेकाचं महत्त्व, रुद्राभिषेकानं जे विघ्न टळलं, अखंड रुद्राभिषेकाची धार धरली होती राजानं. हजारो ब्राह्मणात रुद्र पठण करत होते. राजा रुद्राभिषेक करत होता
असा हा रुद्राभिषेकाचा आणि ह्या 11व्या अध्यायाचं महत्त्व आहे. हा 11वा अध्याय पठन करावा, श्रवण करावा, जीवन सुखमय आनंदमय करून घ्यावं. हे रुद्राक्ष धारण करावे. तीर्थाला जाणं नाही झालं तरी तीर्थाच्या स्नानाचं पुण्य रुद्राक्ष धारणानं प्राप्त होतं, म्हणून रुद्राक्ष धारण करावं. रुद्राक्ष 38 प्रकारचे आहेत. 14 मुख्यापर्यंत रुद्राक्ष आहेत. रुद्राक्षाची उत्पत्ती महादेवाच्या नेत्रापासून झाली. योग निद्रेचे शंभू होते, जागे झाले तेव्हा उजव्या नेत्रातून योग अश्रू खाली गळाला. उजवा नेत्र म्हणजे सूर्यनेत्र. सूर्यनेत्रापासून 12 प्रकारच्या रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. डावा चंद्रनेत्र ह्यापासून 16 प्रकारच्या रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. आणि कंपाळावर जो अग्निनेत्र आहे ह्याच्यापासून 10 प्रकारच्या रुद्राक्षाची निर्मिती झाली. अशा प्रकारे काळ्या रंगाचे, गव्हाळ रंगाचे, मध्यम रंगाचे, लंबोळे, गोल असे रुद्राक्ष असतात. 14 मुखापर्यंत रुद्राक्ष आहेत. एकमुखी रुद्राक्षाचं महत्त्व अत्यंत सांगितलेलं आहे, खूप महत्त्व सांगितलेलं आहे. एकमुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष महादेवच सांगितला. 2 मुखी रुद्राक्ष शिवपार्वतीचं स्वरूप सांगितलेलं आहे. 3 मुखी, 4 मुखी अशा प्रकारे 4 मुखी रुद्राक्ष सुद्धा ब्रह्मदेव चतुर्मुखाचा असल्यामुळे 4 मुखाचंही रुद्राक्षाचं महत्त्व, प्रत्येक रुद्राक्षाचं महत्त्व, रुद्राक्षाचा मंत्र हे अतिशय महत्त्वाचा आहे. 5 मुखी रुद्राक्ष महादेवाचं स्वरूप आहे. महादेवाला 5 मुख आहेत. 5 मुखी रुद्राक्ष सुद्धा महादेवाचं स्वरूप आहे. 6 मुखी रुद्राक्ष षडाननाचं स्वरूप आहे. अशा प्रकारे रुद्राक्षाचं महत्त्व आहे. रुद्राक्ष धारण करावे. रुद्राक्षावरून आंघोळ स्नान केल्यानंतर पुण्य प्रदान करून घ्यावं. असा परम पावन पुनीत 11वा अध्याय आहे. ह्या शिवलीला अमृत ग्रंथामध्ये 11वा अध्याय वेगळा सुद्धा मिळतो. फलश्रुती सुद्धा तेवढीच आहे. म्हणून रोज हा 11वा अध्याय श्रवण करावा. श्रवणच करावा किंवा पठन करावा. पठन करणं तर पुण्य आहेच, पण पठन करण्यापेक्षा श्रवणाचं पुण्य जास्त आहे. कारण श्रवणामध्ये त्याचा मतितार्थ कळतो. त्या अध्यायाच्या गर्भामध्ये कोणतं ज्ञान सांगितलंय त्याचा आपल्याला बोध होतो, त्याचं ज्ञान होतं, हे सगळं आपल्याला कळतं. म्हणून श्रवण करावा. असं हा परमपावन पुनीत अध्याय 11वा अध्याय आहे. हे सार सर्वांनी ऐकावा. ओम शांती शांती शांती.